मित्रांनो नमस्कार. मी सध्या आहे भंडारदरा धरणाच्या पायथ्याशी. इथले काही स्थानिक रहिवासी आहेत ते अशा पद्धतीने गळ लावून मासे पकडत आहेत. दादा तुमचं नाव सांगा. अंकुश. गाव चिचवंडे. किती वेळानंतर अडकतो इथे तुमचा एक अनुभवानुसार? एक 15 मिनटं 10 मिनटं. किती मासे काढता तुम्ही साधारण? किती वेळात किती मासे काढता अंदाजे? 1 तास भरात 2-3 2-3 किलो. त्याची विक्री कुठे करता? गावामध्ये. काय किलो विकता तुम्ही मासे? काही 200 रुपये. आणि कुठला मासा आढळतो इथे? चिलापी. आता याच्यामध्ये काय काय आहे तुमच्याकडे? गांडूळ लावलेलं आहे का? हां. आता याची खोली किती असेल याची? साधारण 30 फूट. 30 फूट असेल. म्हणजे दरवाजे इथूनच खोलले जातात. आता यावर्षी कसं काय परिस्थिती पावसाची? पावसाची जास्त परिस्थिती झाली आता. लागला का हो? गांडूळ जो आहे ना तो निघून गेलेला आहे बरोबर, परंतु तो काही मासा सापडलेला नाही. अशा पद्धतीने गळ तयार केले जातात. म्हणजे त्याला आता गांडूळ लावून पुन्हा फेकले जातात. भंडारदरा धरणाजवळ आपण आता आहोत. प्रवरा नदी आहे मित्रांनो. बघा अशा पद्धतीनं गांडूळ त्या गळमध्ये लावलं जातं. मुख्य व्यवसाय काय तुमचा? आमचं काय शेती वगैरे करता? काय शेतीमध्ये काय काय असतं? भात लावता. भात. अजून काही मासं सापडलेलं नाही. 10-15 मिनटं लागतात. पण काय करू, हा कॅमेरा याच्यात टाकू आपण पाण्यामध्ये. पाणी किती नितळ आहे ते आपण बघू. खोली जास्त आहे ना, काही अडचण नाही ना, खडक वगैरे नाही ना. नाही. आपण आता पाण्यात टाकू. बघा नितळ पाणी आहे तसं. या प्रवरा नदीमध्ये कॅमेरा टाकून हे पाणी कसं आहे ते बघितलेलं आहे मित्र. तर त्या दादाला अजून काही मासा सापडलेला नाही. म्हणजे जिथे पाण्याचा सोर्स असतो तिथे अशा पद्धतीनं काही ना काही पूरक व्यवसाय सुरू असतात. ते मासेमारी करून उदरनिर्वाह करत असतात. तर मित्रांनो आपण आता इथे खास करून या भंडारदरा धरणाच्या पायथ्याशी आलो. छोटासा व्हिडिओ होता. धन्यवाद.